आयुष्यात वारंवार तेच दुःख येते का? कितीही प्रयत्न केला तरी नशीब साथ देत नाही. मग थांबा, स्वामी समर्थाचा एक गूढ उपदेश आहे जो 99% लोकांना माहीत नाही. जर हा उपदेश समजला तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. स्वामी समर्थ सांगतात, माणसाचं आजचं जीवन हे त्याच्या मागील कर्माचं फळ आहे. आपण जे भोगतोय, सुख असो किंवा दुःख, ते सगळं आपल्या पूर्वीच्या कर्मामुळेच आहे. पण इथेच लोक चूक करतात. ते फक्त नशिबालाच दोष देतात आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात. स्वामी म्हणतात, मागील अनुभवातून शिका आणि वर्तमानात योग्य कर्म करा. जर तुम्ही भूतकाळातील चुका ओळखल्या तर भविष्य बदलू शकतं. उदाहरण घ्या, जर एखाद्याने आयुष्यात कुणाला दुखवलं असेल तर त्याला पुढे दुःख मिळू शकतं. पण जर तोच माणूस आता चांगलं वागायला लागला तर त्याचं नशीबही त्याला बदलू शकतं. स्वामींचा संदेश खूप सोपा आहे. जुन्या चुका विसरू नका, त्यातून शिका आणि आजचं कर्म चांगलं करा. कारण आजचं कर्मच उद्याचं भविष्य ठरवतं. जर तुम्हाला स्वामी समर्थाचे असेच गूढ उपदेश ऐकायचे असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेमागे एक कारण असतं. आजचा हा विशेष भाग आपल्याला शिकवणार आहे की भूतकाळातील अनुभवाचा आधार घेऊन आपण आपल्या आजचं आणि उद्याचं कर्म कसं सुधारू शकतो. एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली स्वामींचा मठ होता. संध्याकाळची वेळ, शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक धूप दीप जळत आहेत. स्वामी शांत मुद्रेत बसले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आहे. एक तरुण भक्त जो खूप निराश आणि चिंतेत असतो स्वामींच्या चरणाशी येऊन बसतो. त्याचे डोळे पाणावलेले आहेत. तो स्वामीकडे हताश नजरेने पाहतो. स्वामी, मी फार खचून गेलोय. भूतकाळात माझ्याकडून खूप चुका झाल्या. व्यवसायात अतोनात नुकसान झाले. जवळच्या माणसांनी साथ सोडली. आता पुढे काय करावं काहीच सुचत नाही. मला माझ्या भूतकाळाची भीती वाटते. स्वामींच्या चेहऱ्यावर झूम करतो. स्वामींच्या ओठावर एक मंद आश्वासक हास्य उमटतं. अरे आनंदा, भूतकाळ हा घाबरण्यासाठी नसतो तर शिकण्यासाठी असतो. मागच्या जीवनात जे काही घडलं ते तुझे अनुभव होते, मग ते चांगले असो वा वाईट. पण स्वामी, त्या वाईट अनुभवांची सावली माझ्या वर्तमानावर पडते. मी नवकर्म करायला घाबरतोय. स्वामी जमिनीवरून एक सुकलेलं पान उचलतात आणि आनंदच्या हातात देतात. हे पान पहा, हे कधीतरी झाडावर हिरवेगार होतं. याने ऊन पाऊस सोसलं आणि आता हे गळून पडले. झाड या पानाचा शोक करत बसत नाही. झाड या अनुभवातून शिकतं की ऋतू बदलणार आणि ते नव्या पालवीसाठी तयार होतं. माणसाचं जीवनही असंच आहे. मागील जीवनात मिळालेले चटके, अपयश आणि फसवणूक ही तुझ्यासाठी अनुभवाची शिदोरी आहे. कर्म करणे हा माणसाचा धर्म आहे. पण ते कर्म कसं करावं तर मागील अनुभवातून शहाणपण घेऊन केलेले कर्म. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलताना दिसले. स्वामींचा उपदेश त्याच्या मनाला भिडला आहे. जर तू भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती करत राहिलास तर ते अज्ञान ठरेल. पण जर तू त्या चुकांमधून धडा घेतलास, स्वतःला सुधारलंस आणि आज नव्या ऊर्जेने प्रामाणिकपणे कर्म केलंस तर तुझा भविष्यकाळ उज्ज्वल असेल. म्हणजेच स्वामी, मी ज्या भूतकाळाला दोष देणं बंद करू. होय, भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान आपल्याला हातात असतो. मागच्या अनुभवांना गुरु मान. ज्यांनी फसवलं त्यांच्यापासून सावध राहायला शिक. जिथे चुकलास तिथे अचूक मार्ग शोधायला शिक. हेच तर अनुभवाचे देणे आहे. आता उठ आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुझे कर्म कर. कर्माचे फळ नक्कीच मिळेल. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता नाहीशी होऊन एक नवा आत्मविश्वास दिसला. स्थिर आणि स्फूर्तिदायक होऊन म्हणाला, स्वामी, मला माझा मार्ग सापडला. मी माझ्या मागील अनुभवांचा आदर करून आजपासून नव्या कर्माला सुरुवात करेन. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्म करत राहा, यश तुझेच आहे. मैत्रिणीनो, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भूतकाळातील कटू अनुभव आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी नसतात तर भविष्यातील कर्माला योग्य दिशा देण्यासाठी असतात.
आपल्या अनुभवातून शिकून न भीता कर्म करत राहावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.